भारताचे नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज शपथ घेणार। शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत जाण्याची शक्यता। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा। ठाकरे बंधूंच्या युतीआधी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। विविध प्रश्नांवरून रस्त्यावर उतरणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील खासदार आमदारांची आज मातोश्रीवर बैठक। राज ठाकरेंसोबतच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बैठकांचा सिलसिला वाढला। पालिकेच्या तयारीला सुद्धा वेग। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्यानं चाचपणी। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा सुद्धा एसटी मध्ये समावेश करा। मागणीसाठी मराठवाड्यातील बंजारा समाज आज मोर्चा काढणार, तर मागणीला आदिवासींकडून मात्र विरोध। बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला धनंजय मुंडे यांचा पाठिंबा। बंजारा समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा द्यावा, धनंजय मुंडे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी। अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम। पुण्यातील हडपसरपासून करणार उपक्रमाला सुरुवात। लोकांच्या समस्या जाणून घेणार। कोल्हापूरच्या शाही दसरा मेळाव्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालय विभागाकडून परिपत्रक जारी। राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर झाल्यानंतर आता रेल्वे स्थानकाचं नाव सुद्धा अहिल्यानगरच होणार। नवा निर्णय, लवकरच रेल्वे स्थानकावर अहिल्यानगर असे फलक लागणार। बंगळुरू येथील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचं नाव सेंट मेरी करण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा होकार। शिवप्रेमींमध्ये संताप। मुख्यमंत्री फडणवीसांनीही कर्नाटक सरकारचा नोंदवला निषेध। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटक सरकारला इशारा। पुणे पोलिसांकडून बंडू आंदेकरच्या घराची झाडाझडती। आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त। 67 लाखांचं सोनं आणि चांदीचे दागिने, 2.5 लाख कॅश, आलिशान कार, करारनामे, जमीन व्यवहाराच्या पावत्या जप्त। पुण्यातील येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोडवर कंपनी कर्मचाऱ्यावर हल्ला। शस्त्रानं प्राणघातक हल्ला। सीसीटीव्ही समोर। हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी। आजपासून पुढचे 3 दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट। विदर्भ वगळता सर्वत्र अतिमुसळधार पावसाचा इशारा। वर्ध्यासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद। एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार। सासरच्या छळाला कंटाळून जळगाव शहरातल्या नवविवाहितेची आत्महत्या। लग्नाला अवघे 4 महिने होताच मयुरी ठोसर हिची गळफास लावून आत्महत्या। मयुरीचा पती आणि दिराला अटक। मोबाईलच्या कर्जाचे हप्ते थकवल्यास मोबाईल लॉक होणार। फोन लॉक करण्यासंदर्भात बँका आणि वित्तीय संस्थांना परवानगी देण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडून हालचाली सुरू। बुडीत कर्जांना आळा घालण्यासाठी नवा प्लॅन।